झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई, शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर आक्रमक आंदोलन। खरीप हंगाम सुरू असतानाच शिरपूर तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय। वेळेवर पेरणी करूनही खत मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन केले। हातात रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपल्या व्यथा मांडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर तहसील प्रशासन हालचालीत आलं। तहसीलदारांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत खत पुरवठ्याची माहिती घेतली। यावेळी त्यांनी तालुक्यात युरिया खताचा पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले। मात्र शेतकऱ्यांनी शासनाला इशारा दिला की जर लवकरात लवकर खताचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर तालुका कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन छेडण्यात येईल। आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो, त्यांना जाब देखील विचारला आणि आज तहसीलदारांकडे देखील आलो होतो। योगायोगाने तिथं तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले। दोघांना शेतकऱ्यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयांनी देखील स्टॉक सोडण्याचे आदेश काल परवाच दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील त्यांनी सांगितलं की गेल्या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा चालू करतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही आता लागलीच त्याच्यामधून हे करू खाली थैल्या घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी। तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही आताच या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज हे खत वाटप सुरू करत आहोत। यावेळी हेमंत पाटील यांच्यासह विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। खत वेळेवर न मिळाल्यास पिकांची जोमदार वाढ अडथळ्यात येईल आणि परिणामी उत्पादनावर परिणाम होईल अशी चिंता शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।